नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. 2 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी चायनाला गेले होते, जिथे SCO समिट होता आणि त्या समिटमध्ये तिथे गेल्यानंतर खूप काही अशा गोष्टी घडल्या, ज्या मोठ्या लोकांच्या किंवा मोठ्या राष्ट्राध्यक्ष किंवा देशाच्या पंतप्रधान, आपल्याकडे पंतप्रधान, बाकीच्या देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष, त्या देशाचा मुख्य व्यक्ती, त्यांचा प्रोटोकॉल असा असतो की तुम्ही प्रत्येकजण स्वतंत्र ताफ्यामध्ये जा, प्रत्येकजण स्वतंत्र तुमच्या सगळ्या गोष्टी करा. पण त्या दिवशी एक अशी गोष्ट घडली. त्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 45 मिनिटं एका गाडीमध्ये बसून चर्चा करतात. त्या सगळ्या गोष्टी आज बाहेर पडल्या, म्हणजे एक 2 दिवसापासून सगळ्या गोष्टी समजू लागल्या. त्याची लिंक फार मोठी लागत गेली. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील की नक्की काय घडलं, कशासाठी ते 45 मिनिटं होती, नक्की धोका कोणाच्या जीवाला होता, नरेंद्र मोदींच्या की पुतीनच्या, या सगळ्या काय नक्की गोष्टी होत्या, सगळं तुम्ही पाहिलं असेल. मग त्या ढाकामध्ये तिकडं काय झालं, तो CIA कोण तो माणूस कसा मारला गेला, आगी कशा लावल्या गेल्या, ते वेपन्स वगैरे कशी जाळली गेली, नरेंद्र मोदींचा जो काही त्यांना मारण्याचा जो काही कट होता तो कसा उधळला गेला, किंवा उधळला गेल्या म्हणण्यापेक्षा कशी आपली एजंट किंवा आपली जी आपली जी संघटना आहे ती सगळी लोक त्याच्या मुळाशी पोहोचली, जेणेकरून जसं लालबहादूर शास्त्रींना आपलं जीवन गमवावं लागलं होतं. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. विषप्रयोग काय केले आणि सगळ्या गोष्टी त्या ताश्कंदमध्ये. तसंच या देशाच्या नरेंद्र मोदींना देखील संपवणं किंवा त्यांना देखील संपवायला हवं यासाठी झटपट करणारी सगळी लोक, त्या सगळ्यांचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलं. आता पुन्हा एकदा मी का म्हणतोय, कारण पंजाबमध्ये देखील तुम्हाला माहिती असेल, त्या शेतकरी आंदोलनामध्ये पुलावरती ताफा अडकला होता. मग एखादा मिसाईल टाकायचं, नाही तर कुठेतरी बॉम्ब स्फोट करायचा, नाही तर अशा काहीतरी गोष्टी करायच्या, नरेंद्र मोदींना मारून टाकायचं, हे त्यावेळेलाही सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे अशा 2 वेळा झाल्या. नरेंद्र मोदींना म्हणण्यापेक्षा आपण सरळ म्हणूया, थेट भारताच्या पंतप्रधानांना मारण्याचा हा दुसरा कट देखील उधळला गेला आणि त्यातून नरेंद्र मोदी सुखरूप परत आले. आता ते 2-3 महिने झालं कुठं जात नाही आहेत. त्या इजिप्तमध्ये वगैरे त्यांना बोलवलं जाते, पण ते बाहेरचा कोणताही दौरा करत नाही आहेत, कारण आपल्या ज्या काही गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते की नरेंद्र मोदींच्या जीवाला फार मोठा धोका आहे, किंबहुना इथपर्यंत देखील जाईल की नरेंद्र मोदींचा खून देखील होईल किंवा त्यांना मारलं देखील जाईल, इतकी भयंकर परिस्थिती. मी या सगळ्या गोष्टी पाहत होतो. मला अनेकांनी मेसेज केले, सगळ्या सांगितलं की याच्यावरती काय बोललं पाहिजे, हे काय झालं, तुम्ही नरेंद्र मोदींचं बोलत नाही. अनेक जणांनी अशी कमेंट केली, अरे बघ तुझ्या भाजपच्या फक्ता तुझ्या नरेंद्र मोदींचं काय झालं. सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो. अनेकांनी कमेंट्स देखील केल्या की नरेंद्र मोदी गेला तर गेला, काय फरक पडतो, म्हणजे कोण हे काँग्रेसीवाले, म्हणजे यांना देशाचा पंतप्रधान गेलेलाच का नाही, नरेंद्र मोदी जाऊ देत, म्हणजे यांना देशाविषयी देखील प्रेम नाही आहे. आम्ही भले देशाच्या आतमध्ये विरोधाचं राजकारण करत असू, पण जेव्हा आमच्या देशाची गोष्ट येते, आमच्या पंतप्रधानांची गोष्ट येते, तेव्हा देखील आम्ही एक देश म्हणून एकत्र भारतीय म्हणून उभे राहत नाही. जे फक्त मी सांगतो ना की तुम्ही भारत पाकिस्तानच्या मॅचला भारतीय होता, ते आम्ही इथं देखील राहत नाही. पण एक मनात माझा प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत बसलो. कालपासून मी त्या सगळ्या गोष्टीवरती विचार करत होतो की नक्की नरेंद्र मोदी मेले किंवा गेले तर नक्की फरक काय पडतो, या देशावरती काय फरक पडणार आहे का, की काही फरक पडणार नाही आहे, जसं सगळं सुरळीत गोष्टी चालू होतील, किंवा गेले तर काय फरक पडतो. आपण असं म्हणतो ना की काय एवढं काय होत नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित. पण नक्की या गोष्टीची जेव्हा मी उत्तरं शोधत होतो, तेव्हा अनेक गोष्टी, अनेक कंगोरे, अनेक भविष्यातल्या काही गोष्टी माझ्या समोर येऊन उभ्या ठाकल्या आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देखील शोधू शकलो नाही. असे अनेक प्रश्न आहेत, त्यांची या सगळ्या गोष्टी सविस्तर बोलूया. अनेक माझ्याकडून त्या सगळ्या गोष्टी राहतील बोलायला, कारण मी कुठे काही लिहिलेलं त्या टेलिप्रॉम्प्टरवरती बोलत नाही, मी माझ्या मनाने सगळ्या गोष्टी सांगत असतो. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होत असताना त्यांनी तिथं राज्यासाठी काय काम केलं ते देशांतर्गत काम झालं. पण नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले 2014 पासून ते आज तागायत, त्यांनी देशासाठी जेवढेही निर्णय घेतले, जेवढंही काम केलं, त्या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या कित्येक पिढ्यांचा उद्धार करतील अशा आहेत. मी काय म्हटलं, माझा शब्द ऐकलात ना, कित्येक पिढ्यांचा उद्धार करतील अशा आहेत. अनेक जण त्याच्यावरती आक्षेप घेतील की काय नरेंद्र मोदी म्हणजे काय देव आहे का, मग असंच तुम्ही कसं काय बोलता, आम्ही नाही मोदी बिदी मानत. प्रश्न मोदी मानण्याचा नाही आहे, प्रश्न मोदी भक्त असण्याचा नाही आहे. जे हे चिडवतात ना बाकीचे भक्त अंधभक्त करतात, एक गोष्ट महत्त्वाची आहे की एक पंतप्रधान जेव्हा देशाचा असतो तेव्हा तो देशासाठी काय निर्णय घेतो आणि त्याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये काय उमटणार असतात हे पाहणं किंवा हे जाणणं, याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे घेऊया जे तुम्हाला आता अनेकांना माहिती असेल, पण त्या सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित पारखून पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा मुद्दा अत्यंत सहजपणे सोडवला
आता मी जसं म्हटलं ना की अनेक पिढ्यांचा उद्धार करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. एक साधी गोष्ट घ्या, या देशाचं प्रतीक, या देशाचं म्हणजे जसं तुम्ही अरब देशांमध्ये जाता, जिथं मोहम्मद पैगंबरांना जसं मानलं जातं, त्यांना देव मानलं जातं, आपल्या देशामध्ये जसं प्रभू श्रीरामांना आपण देव मानतो. कधी मक्का मदिन्याला गेलात तर तुम्ही बघा काय भव्यता आहे त्या सगळ्या गोष्टींची. आमच्या देशामध्ये आमच्या देशाचं प्रतीक असणार आहे. आम्ही देव ज्यांना मानतो, आमचे प्रभू श्रीराम एका टेंटमध्ये राहतात, त्यांना टेंटमधून एका भव्य मंदिरात आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि या देशाच्या सगळ्या हिंदू तरुणांमध्ये देशाभिमान मिळवायचं काम केलं. म्हणून म्हटलं की कित्येक पिढ्यांचा उद्धार नरेंद्र मोदींनी केला. ज्या काश्मीरमध्ये कधी आतंकवादाने सगळ्यांचं कंबरडं मोडलं होतं, तुमच्या आमच्यातली सगळी आपण पोरं, आपली सगळी, आपले मित्र, आपला परिवार, अनेक जण जे सीमेवरती जवान म्हणून लढायला गेलेत, म्हणजे तुमच्या त्या साताऱ्यात बिताऱ्यात तुम्ही बघाला की गावच्या गावं देशासाठी सेवेसाठी वाहून घेणारी लोक ज्या काश्मीरमध्ये जवानांना चालता चालता गोळ्या मारल्या जायच्या, त्या काश्मीरमधलं 370 हटवून नरेंद्र मोदींनी कित्येक पिढ्यांचा उद्धार केला आहे. ज्या देशाला कधी इंटरनेटची सवय नव्हती, ज्या देशानं कधी इंटरनेट 1 GB घ्यायचं झालं तर हजार रुपये घालवायला लागायचे, 1 GB सोडून द्या MBचा रिचार्ज मिळायचा, त्या देशानं या मोठ्या क्रांतीमध्ये पाऊल टाकलं. ते नरेंद्र मोदींच्या रूपाने टाकलं. ज्यांनी इंटरनेट, ज्यांनी सोशल मीडिया, या सगळ्या गोष्टी जगाला कसं जवळ करता येईल या सगळ्या गोष्टींचा मार्ग याच्या तरुणाईला घालून दिला आणि कित्येक पिढ्यांचा उद्धार केला असं म्हणायला काही हरकत नाही. त्या नरेंद्र मोदी गेल्यानंतर फरक काय पडतो असा प्रश्न विचारणारही माझं उत्तर आहे. ज्या देशामध्ये कधी रस्ते आम्हाला मोठे पाहायला मिळत नव्हते, असे काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर मोठं काहीतरी पाहायला मिळत नव्हतं, त्या देशामध्ये आज रस्ते, पूल नको तसल्या गोष्टी, त्या देशामध्ये आज मोठमोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे बदल झाला या टेक्नॉलॉजीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी घडवून आणल्या, त्या आपल्याला सगळ्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठे बाहेरच्या देशांमध्ये एखादी गोष्ट घडली तर आपल्या देशामध्ये येईपर्यंत त्याला 50 वर्ष जात होती, आज त्या आपल्या देशात बनत आहेत आणि बाहेरच्या जगात जात आहेत. म्हणून म्हटलं कित्येक पिढ्यांचा उद्धार नरेंद्र मोदींनी केला. ज्या देशाला स्वतःचा हिंदू धर्म ओळखता येत नव्हता, त्या देशामध्ये आज हिंदू म्हणून आम्ही एकच झालो, एकजुटीने लढायला लागलो, या बाकीच्यांना टक्कर द्यायला लागलो. याचं सगळ्यात मोठं काम नरेंद्र मोदींनी केलं. ज्या देशाच्या धर्मस्थळांवरती कधी जिहाद्यांची नजर होती, कधीतरी त्या धर्मस्थळांना म्हणजे जी धूळखात पडली होती, त्यांना नवी संजीवनी देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. म्हणून म्हटलं नरेंद्र मोदींनी कित्येक पिढ्यांचा उद्धार केला. या देशातल्या स्त्रिया, या देशातले खेळाडू, या देशातले संगीत, कला, या सगळ्या गोष्टी जिथं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अवलंबून होत्या, आज नरेंद्र मोदींनी त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहायचं काम करून दिलं. म्हणून म्हटलं नरेंद्र मोदींनी पिढ्यांचा अनेक उद्धार केला. वक्फ बोर्डासारखं कानून असो, ज्याला बिनधास्तपणे लढण्याचं, त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम, हे साहस, धाडस नरेंद्र मोदींनी दाखवलं. आणि तुमच्या आमच्या सामान्य गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी या सगळ्यांनी ओरबाडून घेतल्या होत्या, त्या पुन्हा मिळवून देण्याचं, किंबहुना मिळवून देण्यापेक्षा निदान तिथं वक्फ बोर्डाच्या सगळ्या गोष्टींमध्ये निदान आपली बाजू मांडण्याचं एक महत्त्वाचा मार्ग नरेंद्र मोदींनी तयार करून दिला. आणि तुमच्या आमच्या कित्येक लोकांच्या गेलेल्या जमिनी किंवा आता पुढे येणाऱ्या काळामध्ये गेल्या असत्या, त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आधार देण्याचं काम केलं. जमिनी गेल्या याचा अर्थ आपल्या पिढ्या खचल्या गेल्या. म्हणून म्हटलं कित्येक पिढ्यांचा उद्धार नरेंद्र मोदींनी केला. ज्या देशाला बाहेरचं जग कधीतरी कचऱ्याचा डेपो म्हणून समजायचं, कचरा आहे म्हणून असं भारताला हिनवायचं, आज संपूर्ण जग या भारताकडे डोळे विस्फारून पाहत आहे. याचा फायदा कोणाचा झाला? आपल्या पिढ्यांचा झाला की दुसऱ्यांच्या पिढ्यांचा झाला, याचा विचार केला पाहिजे. हे उत्तर त्यांना आहे ज्यांना असं वाटतं की नरेंद्र मोदी मेले तर काय फरक पडतो, ते तिकडे CIA मारून येतं, त्या अमेरिकेने मारून येतं, ते दुसरं कोणीही मारून, आम्हाला काय घेणं देणं, आम्ही कशाला त्या बातम्या बघतोय, आम्हाला आज नाही कळणार. म्हणजे या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर, आता ते नेहरूंनी काय केलं तर ते पहिले पंतप्रधान होते, त्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळणं साहजिक होतं असोत, पण त्यांच्यानंतर या देशामध्ये सगळ्यात मोठे निर्णय घेणारे, सगळ्यात मोठं काम करणारे आणि या देशाला जगाच्या संपूर्ण देशांमध्ये चर्चेत आणणारे नरेंद्र मोदी या देशासाठी किती महत्त्वाचे तुम्हाला आज कळणार नाही, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. अनेक जण म्हणतील की फरक काय पडतो, नरेंद्र मोदी गेले तर दुसरा कोणीतरी उभा राहील, कोणासाठी जग थांबलंय? प्रश्न तोच आहे, कोणासाठी जग थांबलंच नाहीये. पण आपण जसं म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज गेले म्हणून काय फरक पडतो का? मराठा साम्राज्य काय थांबलं का? नाही. पण प्रेरणा
ज्या माणसापासून मिळते, ज्या व्यक्तिमत्वापासून मिळते, तो प्रेरणेचा स्रोत जिवंत राहणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं नरेंद्र मोदी जिवंत राहणं किंवा नरेंद्र मोदी सुखरूप राहणं किती महत्त्वाचं आहे. त्यावेळेला त्या दिवशी एखादी गोष्ट चुकीची इकडे तिकडे घडली असती, नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका झाला असता, नरेंद्र मोदी आपल्यातून कदाचित निघून गेले असते. बरं, ज्यांना जल्लोष करायचा आहे त्यांनी नसता उघडपणे केला, अनेकांनी केला असता. या कांड्या बिंड्यांनी सगळ्यांनी बरोबर जल्लोष केला असता. यांना माहिती आहे बार यांनी फटाके बिटाके फोडले असते. पण जे राजकारणात आहेत नरेंद्र मोदींचे विरोधक, त्यांनी भले दाखवलं नसतं, पण एखाद्या दाराला कडी लावून आतमध्ये डीजे लावून दारू पीत नाचले असते. बरं झालं नरेंद्र मोदी गेले. बरं झालं आपल्या राजकारणातला, आपल्या वाटेतला एखादा अडथळा आपला एकदा काटा निघून गेला. पण त्या लोकांना हे वाटत नाहीये की हा माणूस गेल्यानंतर नुकसान हाकलं. आम्ही त्यांना आमच्या देशाचे पंतप्रधान मानतच नाही. हे विरोधक आजच्या घडीला या देशामध्ये हेच चालू आहे. या विरोधकांना वाटतंय की नरेंद्र मोदी गेला ना, जाऊत मरोत, आपल्याला काही घेणे देणे नाही. देश खड्ड्यात जावं, नरेंद्र मोदी पहिला मरू दे, तो पहिला बाजूला होऊ दे. आम्ही कुठे आहोत? एक आहोत. आमची कुठे एकजूट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? आम्ही नाही होते. पण आम्हाला हे समजलं पाहिजे की आज या देशाला जागरूक करण्याचं काम ज्या माणसानं केलं आहे, जी क्रांती बाबांनो या देशामध्ये 60 वर्षानंतर क्रांती आली. तुम्हाला माहीत नसेल, या डाव्यांना समजणार नाही. यांना वाटतंय काय काँग्रेसच्या काळामध्ये सगळं झालं, यांनी काय येऊन केलं, हे आयत्या पिठावर रेगोड्या मारतायत असं यांना वाटतंय. तर तुम्ही जरा इतिहास या देशाचा काढा, या सगळ्या गोष्टींचा काढा की 60 वर्षामध्ये देशाची प्रगती कितपर्यंत झाली आणि या आत्ताच्या वर्षांमध्ये देशाची प्रगती कुठपर्यंत झाली याचा विचार करा, अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. आम्हाला गांधीजींचं कार्य महान आहे असं सांगितलं गेलं, पण आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य ते तुच्छ आहे हे सांगितलं गेलं. हा जो विचारांचा भेदभाव करण्यात आला ना, त्या गोष्टी सरळ करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं, एवढं लक्षात ठेवा. या देशाला इथल्या मातीचा स्वाभिमान अभिमान राहिला नव्हता, इतिहासाची जाणीव राहिली नव्हती. त्या देशाला पुन्हा एकदा जागरूक करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. आणि आम्ही म्हणतो नरेंद्र मोदी मेले तर फरक काय पडतो? फरक खूप काही पडतो. ज्यांना पडत नसेल ते सुनता झाली तरी त्यांना काही फरक पडणार नाही. माझं ही गोष्ट लक्षात ठेवा. ते असेही गेलेले आहेत, पण आम्हाला फरक पडतो की नरेंद्र मोदी गेल्यानंतर आमच्या देशाचं, आमच्या धर्माचं नुकसान आहे, आमच्या मातीचं नुकसान आहे. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा. आज हे बाकीचे काय बोलतील, मेले काय गेले काय, या सगळ्या गोष्टी हे जे विरोधक काय मनातून त्यांच्या फुलबाजे फुटत असतील, माझं फक्त एक महत्त्वाचं सांगणं आहे तुम्हाला, भारतीय म्हणून एक राहा. तुम्ही जर म्हणताय ना धर्माच्या गोष्टी करताय आणि बाकी सगळ्या गोष्टी करताय, तुम्ही देखील कुठे एक आहात. आम्ही देश म्हणून जोपर्यंत एक राहत नाही तोपर्यंत आमच्या देशाचा विकास हा नेहमी खुंटीतच राहील, एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि आई तुळजाभवानी नरेंद्र मोदींच्या मागे आहे. काही होणार नाही, निश्चित होणार नाही. आणि झालं तरी ज्याने केलं आहे तो शिल्लक राहणार नाही, एवढी तरी ताकद आपण ठेवतो, आपला देश ठेवतो. आणि देश म्हणून एक राहा. ज्यांनी असली कटकारस्थानं केली त्यांच्या सगळ्या गोष्टींवरती बहिष्कार टाका. त्यांना देखील अद्दल घडू द्या की तुम्ही कोणाच्या वाट्याला जात आहे, या देशाच्या वाट्याला जात आहे, ज्या देशानं या अख्ख्या जगाला सगळ्यात मोठा गौरवशाली इतिहास मिळवून दिला. अनेक जण म्हणतील की याने राज्य केलं, त्यानं राज्य केलं, पण त्या राज्य करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम या देशानं केलं, या मातीनं केलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभिमान असू द्या. आणि कुठेतरी मोदी गेले, उद्या मोदी मेले म्हणून फटाके वाजवणाऱ्यांना फक्त एक गोष्ट सांगतो की तुम्ही एका बापाचे असाल किंवा तुम्ही जर खरोखर आईचं दूध पिलं असाल तर असल्या गोष्टी तुम्ही कधीच करणार नाही. बाकी तुम्हाला समजणाऱ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतील. नरेंद्र मोदी सुखरूप राहोत एवढंच फक्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.